संतोष देशमुख याची हत्या झाली त्यावेळेस मी एक व्हिडिओ केला होता की संतोष देशमुख याची हत्या होण्यापासून पोलीस यंत्रणा थांबवू शकले असते, परंतु त्यांनी काहीच केले नाही। 3 तास सुदर्शन गुळे व त्याची टोळी संतोष देशमुख याला मारहाण करत होती। पोलीस यंत्रणेला धनंजय देशमुख यांनी फोनही केले होते, परंतु त्यांनी दुर्लक्षित केलं। परंतु दुसरीकडे तानाजी सावंत याच्या मुलाच्या प्रकरणामध्ये हीच पोलीस यंत्रणा व राजकीय प्रशासन कसं कामाला लागतं हे पहा। इंटरनॅशनल बॉर्डरवर पोहोचलेलं विमान वळवून त्यांनी पुन्हा भारतात आणलं। एखादं विमान दुसऱ्या देशाच्या हद्दीत गेल्यावर ते पुन्हा वळवून आपल्या देशात आणायला काय ताकद लागत असेल याचा तुम्ही विचार करा। तानाजी सावंतच्या पोरामध्ये आणि संतोष देशमुख मध्ये एकच साम्य आहे, दोघही मराठ्यांची पोरं आहेत, परंतु एक श्रीमंत मराठ्यांचा आहे आणि दुसरा शोषित मराठ्यांचा होता। एकाची पोरगी व कुटुंबीय रोडवर न्यायासाठी फिरत आहे, न्याय मागत, आणि दुसऱ्याचा बाप पूर्ण सिस्टीम हलवतो कारण त्याच्या मुलाचा फोन लागत नाही म्हणून। राजकारणी जसा आपल्या पोरांबद्दल विचार करतात तसा दुसऱ्यांच्या पोराबद्दल विचार करायला लागतील ना, त्यावेळेसच महाराष्ट्राचा कायापालट होईल। काय वाटते तुम्हाला? पोलीस आणि राजकीय प्रशासनाने जी तात्पर्यता तानाजी सावंत याच्या मुलाच्या केसमध्ये दाखवली तशीच तात्पर्यता त्यांनी संतोष देशमुखचं अपहरण झालं त्यावेळेस दाखवली असती तर संतोष देशमुख याचा मृत्यूही नसता झाला। पटतं का तुम्हाला? कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये।